हॅलो डॉक्टर्स. तर आपण सेल द युनिट ऑफ लाईफ टॉपिक मध्ये बेटा आपले 3 लेक्चर झालेले आहेत, ज्यामध्ये आपण एनिमल सेल, प्लांट सेल, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल आणि बऱ्याचशा सेलच्या गोष्टी डिस्कस केल्या. साईज ऑफ द सेल, शेप ऑफ द सेल वगैरे. यस, बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट करे टॉपिकच्या वळूया बेटा, ज्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल पाहणार आहोत आणि युकॅरियोटिक सेल पाहणार आहोत. प्रोकॅरियोटिक सेलचा सर्वच्या सर्व पार्ट जे काही आहे, अलग लक्षात कशा कशापासून प्रोकॅरियोटिक सेल तयार झाली हे सर्व आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि युकॅरियोटिक सेलचे पण सेल ऑर्गनेल पूर्ण आपल्याला डिस्कस करायचे आहेत बेटा. यस, हे बघा, ही आहे आपली प्रोकॅरियोटिक सेल. ते या बाबतीत आपण जाणून घेऊया. यस, ओके. बघा, आता आपल्या सर्वांना माहिती आहे बेटा, जर प्रोकॅरियोटिक सेल आपण म्हणलं तर प्रोकॅरियोटिक सेल म्हणलं की फर्स्ट आपण येतो बेटा न्यूक्लियसच्या मेम्ब्रेन वरती, आणि प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस असं हे म्हणतो, बरोबर आहे का? येस. आणि त्याच्यानंतर जे काही सेल ऑर्गनेल असतात ते पण कसे असतात बेटा? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल अब्सेंट असतात. मेम्ब्रेन नाहीत त्यांना, अलग लक्षात, विदाऊट कव्हरिंग वाले सेल ऑर्गनेल असतात. येस, बरोबर आहे. मग त्याच्यासोबत आणखीन काय काय पॉइंट येतात ते आपण सर्वच्या सर्व डिस्कस करूया. तर चला बघा, प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेलचा पार्ट. ओके सर. मग आपण याच्यात काय काय बघूया. तर फर्स्ट जे मी म्हणलं तुम्हाला की प्रोकॅरियोटिक सेल म्हणलं की आपण फर्स्ट न्यूक्लियस वरती येतो बेटा. यस, बरोबर आहे. बरं, मग न्यूक्लियस म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस असतो. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. बरं, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे कसा सर, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तर ज्याच्या सराउंडिंगला जेनेटिक मटेरियलच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, असा न्यूक्लियस म्हणजे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो विदाऊट मेम्ब्रेन, विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन, विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके, बर सर, हे फक्त न्यूक्लियसच्याच बाबतीत आहे का विदाऊट मेम्ब्रेन? तर नाही बेटा, प्रोकॅरियोटिक सेल जी काही आहे याच्यामध्ये जे काही सेल ऑर्गनेल असतात हे पण विदाऊट मेम्ब्रेन वाले असतात, अलग लक्षामध्ये. यस, मग त्यासाठी आपण लिहू शकतो एक स्टेटमेंट, ज्याला म्हणूया आपण मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल आर अब्सेंट. यस, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट. ओके, म्हणजे मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गनेल जे काय आहेत ते याच्यामध्ये काय आहेत बेटा? अब्सेंट आहेत. एवढं समजतंय का तुम्हाला? येस, बर, ओके. मग ही जी काही प्रोकॅरियोटिक सेल आहे याला, याच्यामध्ये एक बॅक्टेरियल सेलच आपण म्हणूया, अलग लक्षामध्ये. बरं, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं, एक्झाम्पल काय काय आहेत प्रोकॅरियोटिक सेलचे, अलग लक्षामध्ये. येस, ओके. प्रोकॅरियोटिक सेल, इथून तुम्ही असं एरो करून लिहून द्या. प्रोकॅरियोटिक सेल इन्व्हॉल्व्स, काय काय आहे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जे आपण कन्सिडर करू शकतो. ओके, बर, तर यामध्ये बेटा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये इन्व्हॉल्व आहे फर्स्ट बॅक्टेरिया, म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया जे काही आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघायला भेटतात. दुसरं बेटा एक आहे ब्लू ग्रीन अल्गी. काय बेटा? ब्लू ग्रीन अल्गी, ज्याला आपण काय म्हणतो? सायनोबॅक्टेरिया. बर, ओके. त्यानंतर त्याला 2 नंबर. तिसरं बेटा सर्वांना वेल नोन असणारी स्मॉलेस्ट सेल आहे, ज्याला आपण मायकोप्लाझम म्हणतो. काय म्हणतो रे बाळांनो? मायकोप्लाझम आहे, बरोबर. यस, स्मॉलेस्ट सेल आहे, स्मॉलेस्ट सेल, स्मॉलेस्ट सेल. बर, आणखीन आपण मायकोप्लाझमच्या बाबतीत काय सांगतो की सर, ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे, ऑल प्रोकॅरियोट्स हॅव सेल वॉल बट मायकोप्लाझम डू नॉट हॅव एनी सेल वॉल. बरोबर आहे. म्हणजे मायकोप्लाझमच्या विषयी दुसरं पण स्टेटमेंट लगेच आपण लिहून घेऊया. काय? की आपल्याला माहिती आहे विदाऊट सेल वॉल आहे मायकोप्लाझम. बर सर, ओके. हे झाले 3 एक्झाम्पल. आणखीन एक आहे चौथं एक्झाम्पल, ज्याला मायकोप्लाझमच आपण एक्झाम्पल म्हणू शकतो, किंवा दोन्ही पण कन्सेप्ट एकच आहे म्हणू शकतो, ज्याला आपण प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम म्हणतो, अलग लक्षामध्ये. येस, बर, प्लुरो न्यूमोनिया, न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम.
हे एवढ्या साऱ्या गोष्टी आपण म्हणूया की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. अलग अलग लक्षामध्ये येस. आणि या सर्वांमध्येच एक प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस असतो जो विदाउट मेम्ब्रेन वाला असतो आणि मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल पण याच्यात काय असतात बेटा, अब्सेंट असतात. येस, एवढे फीचर्स तर तुम्हाला समजले. बर, याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण काय म्हणू शकतो बघा, हे एवढ्या गोष्टी समजल्या तुम्हाला. बर, प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत आणखीन काय सांगू शकतो आपण, तर प्रोकॅरियोटिक सेल बेटा, प्रोकॅरियोटिक सेल हे ओके स्मॉलर इन साईज असतात. स्मॉलर इन साईज, हो सर बरोबर आहे. प्रोकॅरियोटिक सेल छोट्या छोट्या असतात. येस बरोबर आहे. बर, आणखीन दुसरं बेटा, मल्टिप्लाय रॅपिडली. अलग लक्षामध्ये येस. आणखीन बेटा प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो, तर प्रोकॅरियोटिक सेल ह्या छोट्या छोट्या असतात. येस बरोबर आहे. येस, स्मॉल इन साईज, कारण सिंगल सेल वाले आहेत. अलग लक्षामध्ये येस बरोबर आहे. स्मॉलर इन साईज, स्मॉलर इन साईज. बर, ओके. याच्या व्यतिरिक्त आणखीन, तर मल्टिप्लाय सेल ही स्मॉलर इन साईज आहे तर आहे, छोटीशी आहे. त्याच्यानंतर ही सिंगल सेल वाली आहे, याची पूर्ण बॉडीच सिंगल सेल पासून बनलेली आहे आणि हे मल्टिप्लाय रॅपिडली होतात, यांची फास्ट ग्रोथ होते असं म्हणायला हरकत नाही. ग्रोथ होणं म्हणजे एका सेलच्या दोन सेल होणं असं म्हणायलो मी, कारण युनिसेल्युलरच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे दोन्ही पण सेम कन्सेप्ट असतात. एका युनिसेल्युलरचे दोन युनिसेल्युलर तयार होणं ही त्याची ग्रोथ पण झाली नंबरच्या बाबतीत आणि रिप्रोडक्शनची प्रोसेस पण झाली एकाच्या दोन तयार होणं. बरोबर आहे का? येस, ओके. मग त्यालाच आपण काय करूया, स्मॉलर इन साईज म्हणलं आणि मल्टिप्लाय रॅपिडली, मल्टिप्लाय रॅपिडली, मल्टिप्लाय रॅपिडली दॅन युकॅरियोट्स. ओके, युकॅरियोट्स पेक्षा फास्ट मल्टिप्लाय होतात असं म्हणूया आपण. ओके, बर, एक एक्झाम्पल आहे, फेमस एक्झाम्पल अलग लक्षामध्ये जे तुम्हाला माहिती पाहिजे. येस, कशा पद्धतीने मल्टिप्लाय होतात किंवा यांचा टायमिंग काय असतो, तर एक एक्झाम्पल आहे बेटा, ई कोलाय बॅक्टेरिया. कोणता? ई कोलाय. बर, हा ई कोलाय बॅक्टेरिया जो आहे हा 20 मिनिटांमध्ये डिवाइड होतो. 20 मिनिटांमध्ये डिवाइड होतो. म्हणजे बघा, मल्टिप्लाय फास्ट म्हणलं ना आपण, त्याचं एक्झाम्पल पण दिलं तुम्हाला ई कोलाय. आणि ई कोलाय तुम्हाला बायोमध्ये बऱ्याचशा ठिकाणी नंतर पण ऐकायला भेटणार आहे. ओके, येस, एवढ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. तर याच्या व्यतिरिक्त नेक्स्ट पार्ट बेटा बघा, लिहून घ्या हे स्टॉप करून. ओके, चला, हे झाल्याच्या नंतर आपण नेक्स्ट बघूया बेटा, जे काही ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचे बॅक्टेरिया आहेत. त्या बॅक्टेरियाचे शेप साइजेस हे वेगवेगळे, ते कशा कशा पद्धतीने. ओके बघा, तर जे काही बॅक्टेरिया आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघायला भेटतात, बॅक्टेरिया यांच्या ज्या काही शेप्स असतात आणि साईज असतात त्या व्हॅरी करतात बेटा, वेगवेगळे. ओके, तर याचे 4 टाइप ऑफ बॅक्टेरिया आपल्याला बघायला भेटतात असं म्हणूया. 4 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. किती टाइपचे बेटा? 4 टाइपचे. 4 टाइप ऑफ बॅक्टेरिया have different size and shapes. बर सर, असे कोणकोणते बॅक्टेरिया आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या शेपचे आणि साईजचे बघायला भेटतात? येस, ओके. आणि याच्यावरती प्रश्न विचारण्यासारखा पण आहे, माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, बघा, फर्स्ट बॅक्टेरिया बेटा ज्याला आपण म्हणूया बॅसिलस. ओके, बर, हा बॅसिलस बॅक्टेरिया कसा असतो, तर हा बॅक्टेरिया असतो बेटा रॉड शेप. कसा असतो? रॉड शेप. बघा, असं रॉड शेप. ओके, बर. दुसरा बॅक्टेरिया बेटा ज्याला आपण म्हणूया कॉकस. ओके, हा असतो स्पेरिकल बॅक्टेरिया, राऊंड बॅक्टेरिया. लक्षामध्ये येस. कॉकस तुम्हाला दुसरीकडे ऐकायला भेटतं, ते
एक एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया वगैरे अलग लक्षामध्ये एका उंदराला निमोनिया केला जातो, त्यामध्ये तुम्हाला कॉकस बॅक्टेरिया ऐकायला भेटतो. स्ट्रेप्टोकॉकस, स्ट्रेप्टो म्हणजे चेन आणि कॉकस म्हणजे स्पेरिकल, चेन ऑफ स्पेरिकल बॅक्टेरिया. ओके, म्हणजे समोर तुम्हाला कामी येणारी गोष्ट आहे. येस. थर्ड नंबर बेटा व्हिब्रिओ. ओके, बर. व्हिब्रिओ म्हणजे कॉमा शेप म्हणू आपण. काय म्हणूया रे बेटा? कॉमा शेप. कॉमा शेप. आणि त्याच्यानंतरचा फोर्थ बॅक्टेरिया लास्ट इथंच लिहूया. ओके, स्पायरलम. स्पायरलम, बर. याला काय म्हणूया? स्पायरल शेप. स्पायरल शेप. हे स्पायरल शेप. ओके, असे वेगवेगळ्या पद्धतीचे बॅक्टेरियाचे शेप व्हॅरी होतात, अलग लक्षामध्ये. येस, बर. हे झालं शेप ऑफ बॅक्टेरिया. येस, बर. याच्या व्यतिरिक्त सर आणखीन काय राहिलं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये? तर प्रोकॅरियोटिक सेलचं जे काही ऑर्गनायझेशन असतं पूर्ण सेलचं, हे सिमिलर ऑर्गनायझेशन असतं, पण याचं जे काही फंक्शन वगैरे आहे अलग लक्षात, हे वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे याचे शेप्स पण असतात बेटा. ओके, बर. इथपर्यंत आपण प्रोकॅरियोटिक सेल बघितलेली आहे. येस, ज्याच्यामध्ये सेल वॉल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या बेटा. ओके, तर याच्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट येतो बेटा, कॅरेक्टर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. काय बघतो? कॅरेक्टर्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. आता आपण त्याला कॅरेक्टर्स म्हणूया किंवा प्रोकॅरियोटिक सेलची जे काही सेल ऑर्गनेलचा पार्ट आहे, प्रोकॅरियोटिक सेल कशा पद्धतीने तयार झाली ते म्हणूया. ओके, येस, बघा. तर नेक्स्ट, कॅरेक्टर्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. पूर्णच प्रोकॅरियोटिक सेल. बर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्षात ठेवा. बर, आपण कॅरेक्टर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नेमकं काय बघणार आहोत? ओके, तर पुस्तकामध्ये तुमच्या एनसीआरटीच्या किंवा आपण शिकत असताना सहजासहजी स्टार्टिंग जे आहे एनसीआरटी प्रमाण वगैरे आपण समजा करतो अलग लक्षामध्ये, पण आपण एक वेगळ्या वेनं समजून घेऊया प्रोकॅरियोटिक सेल. जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे तो अगोदर समजून घेऊया चांगल्या पद्धतीनं आणि मग सेकंडरी पार्ट आपण डिस्कस करूया. बर, फर्स्ट बेटा कॅरेक्टर्स मध्ये आपण काय करूया? प्रोकॅरियोटिक सेलचं जेनेटिक मटेरियल बाबतीत डिस्कस करूया. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे जेनेटिक मटेरियल, अलग लक्षामध्ये. येस, जो समजायला जड जात आहे पण आपण एक वेगळ्या वेनं समजून घेऊया. फर्स्ट पार्ट ज्याला आपण काय म्हणूया बेटा? जेनेटिक मटेरियल. बर, आता सर जेनेटिक मटेरियल म्हणजे काय बघा. जेनेटिक मटेरियल पहा, जेनेटिक मटेरियल म्हणजे कोणत्याही सेलचा डीएनए कंटेंट जो काही असतो त्याला आपण काय म्हणतो? त्याचं जेनेटिक मटेरियल म्हणतो, ज्याच्यावरती सर्व बॉडीची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते आणि त्याच्यापासूनच आपली बॉडी वेगवेगळ्या वेनं तयार होत असते. ओके, त्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो. आणि प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल कशाच्या बेसिसवरती वेगळी झाली बेटा? तर जेनेटिक मटेरियलच्याच बेसिसवरती वेगळी झाली. एकाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि एकाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. बर, मग याचं जेनेटिक मटेरियल नेमकं कसं आहे? तर या बाबतीत आपण डिस्कस करत असताना बघा, येस, जेनेटिक मटेरियल डिस्कस करू. बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट, हा फर्स्ट पॉइंट आपल्याला माहिती ऑलरेडी आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. बर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असल्या कारणानं बघा मी काय सांगायलो बघा, इथं वाटलंच तुम्हाला एक बॅक्टेरियल सेल काढून देतो. हे बघा, ही एक बॅक्टेरिया आहे, हा एक काय आहे बेटा? बॅक्टेरिया. आणि या बॅक्टेरियाच्या बॉडीच्या आतमध्ये हे जेनेटिक मटेरियल आहे. आलं लक्षात? एवढं समजलं का? बरं, हे जेनेटिक मटेरियलला कोणती मेम्ब्रेन आहे का? नाही, म्हणून न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट म्हणलं आपण. बरं, हे अब्सेंट असल्यामुळेच ते जेनेटिक मटेरियल कशा फॉर्मॅटमध्ये आहे बेटा? ओपन फॉर्मॅटमध्ये आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असल्या कारणानंच जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे रे बाळांनो? ओपन फॉर्मॅटमध्ये. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? ओपन फॉर्म, म्हणजे उघड्यावरती आहे. आहे का बरोबर? उघड्यावरती. येस. झाकून आहे का काही? त्याला नाही, झाकून नाही, म्हणून याच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे, नेकेड. आलं का लक्षात? येस, नेकेड म्हणजे आपण उघड्या डोळ्यानं पण पाहू शकतो, पण प्रोकॅरियोटिक सारखी सेल उघड्या डोळ्यानं पाहू शकतो का? नाही, तर ते नेकेड आहे वेगळं,
हे नेकेड म्हणजे झाकून ठेवलेलं नाही, डायरेक्ट प्रोकॅरियोटिक सेलला जर आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं आणि ओपन केलं तर आपल्याला डायरेक्टली जेनेटिक मटेरियल दिसतं. येस, बरं. ओपन फॉर्मॅट मध्ये आहे म्हणजे नेकेड आहे. बरं, पण हे ओपन फॉर्मॅट मध्ये असल्यामुळं याला वेगवेगळ्या पद्धतीचे नाव पण पडतात बेटा, आलं लक्षामध्ये. येस, तर ते नाव आपण बघूया. बघा, या जेनेटिक मटेरियलला आपण काय काय म्हणू शकतो बघा. एक म्हणायचं न्यूक्लिओइड म्हणायचं. येस, ओके, बर. दुसरं म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या जेनेटिक मटेरियलला आपण काय काय म्हणू शकतो, न्यूक्लिओइड. दुसरं म्हणा बेटा जिनोफोर. ओके, आणि थर्ड कन्सेप्ट आहे ज्याला म्हणूया आपण इन्सिपियंट न्यूक्लियस. इन्सिपियंट न्यूक्लियस हे ओपन फॉर्मॅट मध्ये असलेले जेनेटिक मटेरियल आहे म्हणून त्याला असं वेगवेगळं आपण नाव देऊया बेटा. ओके, एवढं सर्वांना समजलं? इथपर्यंत काही अडचण नाही? बरं, ओके. हे नेकेड जेनेटिक मटेरियल आहे. येस, त्याच सोबत बेटा हे एक प्रकारचं सिंगल फॉर्मॅट मधलं जेनेटिक मटेरियल आहे. आता हे सिंगल फॉर्मॅट मधलं जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे काय म्हणायचं नेमकं त्यांना बघा. प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलच्या जेनेटिक मटेरियलचा डिफरन्स आहे बेटा. आपण आपल्या बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीच्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम आहेत, बरोबर आहे का? येस, ओके. मल्टिपल नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत. बर, पण इथं जे काही जेनेटिक मटेरियल आहे हा जेनेटिक मटेरियल एक सिंगल क्रोमोझोमच तयार करणार असं त्यांना म्हणायचंय. ओके, एक फर्स्ट स्टेटमेंट. हा, त्याच्यानंतर दुसरं बेटा हे एक सिंगल लाईन मधलं जेनेटिक मटेरियल आहे. बघा मी काय सांगायलो, हे खूप महत्वाचं आहे, हे कुठल्या पुस्तकात दिलेलं नाही आपल्या एनसीईआरटीच्या. बघा, एक तर सिंगल क्रोमोझोम फॉर्म करणारं जेनेटिक मटेरियल म्हणा. येस, ओके, बघा, सिंगल क्रोमोझोम फॉर्म करणारं जेनेटिक मटेरियल म्हणा किंवा एक दुसरं कंटिन्युअस फॉर्मॅट मध्ये असणारं जेनेटिक मटेरियल म्हणायचं. सर कंटिन्युअस म्हणजे कसं नेमकं म्हणायचं तुम्हाला बघा. ओके, बघा, हे याचं जेनेटिक मटेरियल आहे. आता मला सांगा जेनेटिक मटेरियल म्हणल्याच्या नंतर त्याच्यावरती काय असणार बेटा? इन्फॉर्मेशन असणार. काय असणार आहे? इन्फॉर्मेशन. बर, आणि ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशनच कंटिन्युअस आहे. कशी आहे बेटा? कंटिन्युअस. इन्फॉर्मेशन कशी आहे? कंटिन्युअस. सर हे तुम्ही का सांगायलात? कारण हे समोर येणार आहे बेटा, अलग लक्षामध्ये. येस, मग तर एक सिंगल आहे हे क्रोमोझोम साठी पण म्हणा आणि सिंगल लाईन मधलं आहे हे कशासाठी म्हणा? याच्या इन्फॉर्मेशन साठी म्हणा. कशासाठी म्हणा बेटा? इन्फॉर्मेशन साठी. बर, सर इन्फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तर बघा बेटा, आपला जो काही डीएनए कंटेंट राहतो या डीएनए कंटेंट मध्ये आपल्याला माहिती आहे काही पार्ट हा कामाचा पार्ट असतो ज्याच्यावरती कोड असतात प्रोटीन साठीचे. तुम्हाला प्रोटीन सिंथेसिसची मेकॅनिझम माहिती आहे बाळांनो. ओके, बर, तर ते प्रोटीन साठीचे जे काही कोड आहेत आपण म्हणतो ना आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक कॅरेक्टर साठी एक जीन आहे, सेगमेंट ऑफ डीएनए, बरोबर आहे? येस, बर, मग ते जे काही जीन आहेत हे आपले कंटिन्युअस नसतात तर डिसकंटिन्युअस असतात. तुम्हाला नंतर कन्सेप्ट येते एक्झॉन आणि एंट्रॉन. एक्झॉन म्हणजे कामाचा असणारा डीएनए आणि एंट्रॉन म्हणजे कामाचा नसणारा डीएनए. तर हे जे काही प्रोकॅरियोटिक सेलचं जेनेटिक मटेरियल आहे याच्यामध्ये कामाचा नसणारा डीएनए हा अब्सेंट असतो. याच्यामध्ये सर्वच डीएनए कामाचा आहे. सर्वच डीएनए कामाचा आहे. कसा सर? तर इथून इतक्यात काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, इथून इतक्यात काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, इथून इतक्यात काहीतरी आहे, इथून इतक्यात काहीतरी आहे. म्हणजे कंटिन्युअस काही नाही तर काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कुठेही गॅप सुटलेला नाही. आणि आपल्या डीएनए कंटेंट मध्ये युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमच्या की डीएनए हा डिसकंटिन्युअस असतो, म्हणजे कुठं कुठं गॅप असतो. आलं का लक्षात? गॅप इन द सेन्स कामाचा नसणारा डीएनए असतो. ओके, तर हे एक याचा मिनिंग लक्षात ठेवणे. ओके, बरं, याच्यासोबत आणखीन काय म्हणू शकतो आपण? तर सर हे जे काही प्रोकॅरियोटिक सेल आहे हे डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल आहे. यस, बरोबर आहे. बर, सिंगल आणि डबलचा डिफरन्स तुम्ही समजून घ्या बेटा. हे बघा, हा तुमचा सिंगल स्टँडर्ड असणारा. ओके, आणि त्यालाच हा एक स्टँड दुसरा, याला आपण काय म्हणूया बेटा? डबल स्टँडर्ड म्हणूया. काय म्हणूया? डबल स्टँडर्ड म्हणूया. आलं लक्षामध्ये? येस, हा कसा झाला? सिंगल झाला आणि हा कसा झाला? डबल. म्हणजे हे जे काही जेनेटिक मटेरियल हे कसं आहे? डबल स्टँडर्ड जेनेटिक मटेरियल आहे. हे अशा पद्धतीनं या जेनेटिक मटेरियलची थोडीफार इन्फॉर्मेशन आणखीन बाकी आहे. ओके, एवढं समजलं का तुम्हाला?
न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे म्हणून ओपन आहे, ओपन आहे म्हणून त्याला नेकेड म्हणलं. नेकेडच्या नंतर ही सिंगल आहे, तर सिंगल का आहे? कारण याच्यापासून एक सिंगल क्रोमोझोम तयार होतो म्हणा, किंवा याचं सिंगल लाईन मधलं जेनेटिक मटेरियल आहे ज्याच्यावरती इन्फॉर्मेशन कशी आहे बेटा? कंटिन्युअस आहे. एवढं समजलं का? येस, ओके. बघा, एनसीईआरटीच्या ह्या 3 टर्म, एक नेकेड, एक सिंगल आणि एक डबल स्टँडर्ड डीएनए. ओके, एवढं लक्षात आलं? येस, ओके. बघा, याच्यानंतर सर्वात महत्वाचं नेक्स्ट, हे जे काही जेनेटिक मटेरियल आहे बेटा, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचं. ओके, या प्रोकॅरियोटिक सेलच्या जेनेटिक मटेरियल मध्ये जे काही हिस्टोन प्रोटीन असतात, हिस्टोन प्रोटीन अब्सेंट असतात बेटा. काय असतात? अब्सेंट. आता मास्तर, हिस्टोन प्रोटीन अब्सेंट आहेत म्हणून तुम्ही सांगायला, पण हिस्टोन प्रोटीन नेमकं काय आहे? तर हिस्टोन प्रोटीन हा युकॅरियोटिक सेल मध्ये असणाऱ्या डीएनए मधला एक प्रोटीन मॉलिक्यूल आहे जो पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल असतो. कसा मॉलिक्यूल असतो? पॉझिटिव्हली चार्ज. कारण आपल्याला माहित आहे आपल्या सेलमध्ये जो काही डीएनए असतो हा डीएनए निगेटिव्ह असतो. डीएनए कसा असतो बेटा? निगेटिव्ह. बर, आता ही इन्फॉर्मेशन बेसिक माहित पाहिजे तुम्हाला, किंवा हिस्टोन प्रोटीन नंतर येणार आहे तुम्हाला. ओके, बर. हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल हा पॉझिटिव्हली चार्ज असतो, डीएनए निगेटिव्ह असतो. डीएनए मध्ये नंबर ऑफ बेस पेअर असतात, नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड असतात. अलग लक्षात, एका ह्युमनच्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये 6.6, बघा, 6.6 इंटू 10⁹ बेस पेअर असतात. आता मला सांगा, एवढे अक्षर जर असतील जे तुम्ही ऍडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन म्हणता, हे एक नायट्रोजिनस बेस आहेत. हे नायट्रोजिनस बेस याच्यासोबत पेंटोज शुगर, याच्यासोबत फॉस्फेट ग्रुप आणि असे नायट्रोजिनस बेसच्या जोड्या, जसं की तुम्हाला माहित आहे ए सोबत कोण जोडलं जातं? टी, आणि जी सोबत कोण जोडलं जातं? सी. अलग लक्षामध्ये या एका जोडीला बेस पेअर म्हणतो. तर अशा ह्या बेस पेअरच्या जोड्या एका डीएनएच्या सेलमध्ये, म्हणजे आपले युकॅरियोटिक सेल, ह्युमन म्हणायलो, अलग लक्षात, 6.6 इंटू 10⁹ बेस पेअर. मला सांगा, एवढी गुंतागुंतीचे अक्षर जर एका सेलच्या न्यूक्लियस मध्ये असतील तर डीएनए गुंडाळून जाईल का नाही रे? येस, बरोबर आहे. मग तुम्हाला साधं रीलचा दोरा माहिती आहे, रीलच्या दोऱ्याच्या आतमध्ये खापट असते बघा, खापट असं, आणि त्या खापटावर रील गुंडाळलेली असते. बरोबर आहे का? कारण ते खापट त्या रीलच्या दोऱ्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं. मग त्या खापटाची पोझिशन कोण घेतं? हिस्टोन प्रोटीन. पण असा हिस्टोन प्रोटीन प्रोकॅरियोटिक सेल मध्ये अब्सेंट असतो. काय असतो बेटा? अब्सेंट. येस, ओके. मग हिस्टोन प्रोटीन कशासाठी काम देतं ते पण तुम्हाला सांगतो वाटलं असतं. फॉर डीएनए पॅकेजिंग. डीएनए पॅकेजिंग, जसं दोरा गुंडाळण्यासाठी खापट आहे, पुष्टा आहे, अलग लक्षामध्ये, तसं हिस्टोन प्रोटीन कशासाठी? डीएनएच्या पॅकेजिंग साठी. पण कोणामध्ये बाळांनो? इन युकॅरियोटिक सेल. हिस्टोन प्रोटीन कोणात आहे? युकॅरियोटिक सेल मध्ये. आता आपली एनसीईआरटी अर्धवट माहिती देते, फक्त त्यांनी सांगितलं हिस्टोन प्रोटीन अब्सेंट बनतो आपण. बरोबर आहे का? येस, बरं. मग हिस्टोन प्रोटीन अब्सेंट आहे, तर मग हिस्टोनच्या ऐवजी दुसरं कोणी असायला पाहिजे. येस, बरोबर आहे. तर हिस्टोनच्या ऐवजी बेटा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, प्रोकॅरियोटिक सेल डीएनए पॅकेजिंग, डीएनए पॅकेजिंग. मग याच्यामध्ये डीएनए पॅकेजिंग जी काही होते ही कोणाच्या द्वारे होते हे आपल्याला येणार नाही, कुठं दिलेलं नाहीये, पण माहिती असायला पाहिजे. त्याचं नाव आहे बेटा, त्याचं नाव आहे पॉलिअमाइन्स. आता हे पॉलिअमाइन्स का आहे, काय नाही, याच्याशी डोकं लावण्याची आपलं काही घेणं देणं नाही. जसं हिस्टोन प्रोटीन युकॅरियोटिक सेल मध्ये आहे, तसं पॉलिअमाइन कोणात आहे बेटा? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, जो डीएनए ला पॅक करण्यासाठी महत्वाचा आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला माहिती समजली आहे का? येस, इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. बघा, आता सर्वात महत्वाचं बघा, एक शब्द जे तुम्हाला वारंवार सतवतो असं म्हणायला हरकत नाही. बघा, ही एक बॅक्टेरियल सेल आहे, इथंच लिहतो आपण. बघा, ही एक बॅक्टेरियाची सेल आहे, आणि या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये हे एक डीएनए कंटेंट आहे. काय आहे? डीएनए कंटेंट. ओके, बर. हा बॅक्टेरियल सेलचा बेटा मेन डीएनए, मेन डीएनए. बघा काय म्हणायला तुम्हाला, हा मेन डीएनए, मेन. आता मेन कशासाठी म्हणाले सर? याच्या मग काहीतरी कारण आहे, अलग लक्षामध्ये. येस, मेन डीएनए कंटेंट एक शब्द आहे, जे शब्द लेकरांना कळायला प्रॉब्लेम जाते. मेन डीएनए कंटेंट, याला सरळ सरळ नाव देऊन टाका जिनोमिक डीएनए. काय म्हणायचं?
जिनोमिक डीएनए. यस. हा, ओके. बर, हे कशासाठी सांगितलं त्याच्या मागे कारण आहे बेटा. हा जो जिनोमिक डीएनए आहे, हा जिनोमिक डीएनए सोडून काही असे बॅक्टेरियल सेल आहेत प्रोकॅरियोट मधले, ज्यांच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचा डीएनए मॉलिक्यूल बघायला भेटतो. तो एक्स्ट्राचा डीएनए मॉलिक्यूल हा जिनोमिक डीएनए मॉलिक्यूलला सोडून असतो. ओके, बर. आणि त्या एक्स्ट्राच्या डीएनए मॉलिक्यूलला एक नाव दिलं जातं, ज्याला आपण प्लाझमिड म्हणतो बेटा. काय म्हणतो? प्लाझमिड. सर, ही काय भानगड आहे नवीन? आता बघा, हे झाला मेन डीएनए आणि त्याच्या बाजूला असा डबल स्ट्रँडेड स्मॉल सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल असतो, ज्याला आपण काय म्हणणार आहोत रे बेटा? प्लाझमिड म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? प्लाझमिड म्हणणार आहोत. बघा, अदर दॅन जिनोमिक डीएनए. बघा, काही बॅक्टेरियल सेलमध्ये लक्षात ठेवा, बघा, काही बॅक्टेरियल सेलमध्ये या जिनोमिक डीएनए ला सोडून दुसरा एक डीएनए मॉलिक्यूल असतो, ज्याला काय म्हणणार आपण? प्लाझमिड म्हणणार. काय म्हणणार आहेत? प्लाझमिड. बर, तुम्हाला जिनोमिक डीएनए तर समजला, हा कसा आहे काय नाही वगैरे सर्व गोष्टी लक्षात आल्या. हे बघा, इथं पण बघितलं आपण, ओपन फॉर्मॅट मध्ये नेकेड आहे, सिंगल कंटिन्युअस इन्फॉर्मेशन असणार आहे, डबल स्टँडर्ड आहे, याला न्यूक्लियोइड म्हणा, त्यानंतर जिनोफोर म्हणा, इन्सिपियंट न्यूक्लियस म्हणा, त्याच्यानंतर यालाच जिनोमिक डीएनए पण म्हणतात. आणि या जिनोमिक डीएनए ला सोडून दुसरा एक डीएनए मॉलिक्यूल आहे, ज्याचं नाव काय आहे बेटा? प्लाझमिड आहे. ओके, तर आपण आता नेक्स्ट स्लाइड वरती प्लाझमिड बघूया. बघा, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे बेटा, आलं लक्षामध्ये? यस. तर हे प्लाझमिड नेमका काय काय आहे बघा. बघा, प्लाझमिड हा पण तुम्हाला नंतर येणारी कन्सेप्ट आहे, अलग लक्षामध्ये? यस. प्लाझमिड पूर्णतः शिकायला पण भेटणार आहे तुम्हाला 12वी शिकत असताना. ओके, बघा, ही एक बॅक्टेरियल सेल. या बॅक्टेरियल सेल मध्ये मेन डीएनए कंटेंट, ज्याला आपण जिनोमिक डीएनए म्हणतो बेटा. काय म्हणतो? जिनोमिक डीएनए. अलग लक्षात? यस, जिनोमिक डीएनए. बर, आणि हा जिनोमिक डीएनए सोडून दुसरा एक डीएनए मॉलिक्यूल आपल्याला बघायला भेटतो, हा, त्याला काय नाव दिलं आपण? प्लाझमिड नाव दिलं बाळांनो. काय नाव दिलं रे? प्लाझमिड. बर, नेमका हा प्लाझमिड काय आहे बघा. आता जे जे सांगायलो ते काळजीपूर्वक लक्ष द्या, ऐका व्यवस्थित, अलग लक्षामध्ये? यस. ओके, बघा, हा जो काही प्लाझमिड आहे बेटा, हा एक स्मॉलर, बघा, स्मॉलर, जशाला तसं पाठ करा, फक्त काहीच डोकं लावू नका आगावचं. ओके, स्मॉलर, एवढं समजलं? ओके, सर्क्युलर, स्मॉलर म्हणजे छोटासा, सर्क्युलर एवढं कळालं, सर्कल सारखा. त्याच्यानंतर आणखीन स्मॉलर, सर्क्युलर, डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल. स्मॉलर, सर्क्युलर, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल. येस, सोपं आहे, याच्यात काही अवघड बेटा नाही. ओके, बर, मग हा स्मॉलर आहे, सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड आहे. तुम्हाला तर डबल स्टँडर्ड सिंगल स्टँडर्ड समजलेले, सांगायची गरज पडत नाही, अलग लक्षामध्ये? हा सिंगल वाला आणि हा डबल वाला. फक्त हे डबल आहे, या डबलला काय केलं माहितीये का? असं 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 गोल 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 मध्ये असं करून टाकलं, कळालं का? आणि हा सर्क्युलर तयार झाला आणि हे इथं आहे, कळालं का तुम्हाला? समजलं का? येस. ओके, बर. स्मॉलर, सर्क्युलर, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल, ज्याला आपण काय म्हणणार आहोत? प्लाझमिड म्हणणार आहोत. बरं, आता हा मेन क्रोमोझोमला सोडून असणार आहे बघा, मेन डीएनए ला सोडून आहे, मेन क्रोमोझोमला सोडून आहे, म्हणून याच्यासाठी काही शब्द वापरण्यात आलेले आहेत बघा. एक्स्ट्रा क्रोमोझोमल, बघा, एक्स्ट्रा क्रोमोझोमल, एक्स्ट्रा क्रोमोझोमल. ओके, यस, एवढं समजलं. आणखीन आपण काय म्हणू शकतो याला? ऍडिशनल डीएनए. ऍडिशनल, यस, बरोबर आहे ना, ऍडिशनल डीएनए. बघा ना, एक मेन डीएनए, या मेन डीएनए ला सोडून एक्स्ट्राचा डीएनए, म्हणून त्याला काय म्हणूया आपण? एक्स्ट्रा
एक्स्ट्रा क्रोमोझोमल तर म्हणलं आणि त्यासोबत काय म्हणलं, ऍडिशनल डीएनए. येस, ओके. त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचं हे प्लाझमिड काय काय काम करतं काय नाही हे खूप महत्वाचं आहे. ओके, बघा हा जो प्लाझमिड आहे बेटा, हा प्लाझमिड एक आपण म्हणू शकतो सेल्फ रिप्लिकेटिंग सेल ऑर्गनेल आहे. कसा? सेल्फ रिप्लिकेटिंग. आता हा इथं 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 प्रॉब्लेम आहे तुम्हाला. बघा, माइटोकॉन्ड्रिया झालं, क्लोरोप्लास्ट झालं, याच्यामध्ये आपण म्हणतो हे जे सेल ऑर्गनेल आहेत सेल्फ रिप्लिकेटिंग आहेत, म्हणजे हे स्वतःची कॉपी डबल बनवणारे आहेत. तसाच प्लाझमिड सुद्धा बेटा सेल्फ रिप्लिकेटिंग आहे, कारण याचा याला जर डीएनए कंटेंट असेल तर हा डीएनए कंटेंट असल्यामुळे रिप्लिकेट होऊ शकतो, दुसरा प्लाझमिड तयार करू शकतो. म्हणून सर्वात महत्वाचं सेल्फ रिप्लिकेटिंग आहे. कसं आहे बेटा? सेल्फ रिप्लिकेटिंग. सेल्फ रिप्लिकेटिंग कोण? प्लाझमिड. एवढं समजलं का? इथपर्यंत काही अडचण आहे का या प्लाझमिडला? नाही. ओके. आणि याच्यानंतर बेटा याचं एक फीचर आहे, कॅरेक्टर आहे. कोणाचं? या प्लाझमिडचं एक कॅरेक्टर, एक कॅरेक्टर आहे ज्याला आपण फिनोटिपिक कॅरेक्टर म्हणा. फिनोटाइप म्हणजे काय बेटा? शो होणार. फिनोटिपिक कॅरेक्टर आहे एक, जे कॅरेक्टर आपण म्हणू शकतो हा एक अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन म्हणून काम करतो. तर हे जे काही प्लाझमिड आहे बघा, एक तुम्हाला PBr322 असा एक प्लाझमिडचं एक्झाम्पल आहे, जे एक्झाम्पल बायोटेक टॉपिक मध्ये बघायला भेटतं. आणि याच्यामध्ये सुद्धा अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन असे दोन आहेत, ज्याला एम्पिसिलिन आणि टेट्रासायक्लिन म्हणतो. ते तुम्हाला बायोटेक टॉपिक मध्ये 12वीला येणार आहे, पण त्याच्याशी आपलं डोकं लावायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एक फिनोटिपिक कॅरेक्टर आहे या प्लाझमिडचं, आणि ते फिनोटिपिक कॅरेक्टर जे आहे ते आपण असं शो करूया, रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक. अँटीबायोटिक. ओके, बर. याच्या व्यतिरिक्त काहीच या प्लाझमिडच्या बाबतीत डोकं लावू नका. स्मॉलर आहे, सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्युल आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे, ऍडिशनल डीएनए आहे, सेल्फ रिप्लिकेटिंग करतो, आणि त्याचसोबत रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक. एवढं लक्षात ठेवणे, बाकी काहीही गरज नाही. हे एक्झाम्पल नंतर तुम्हाला 12वी मध्ये शिकायला भेटणार आहे. ओके, बर. आपण काय काय बघितलं बेटा? जेनेटिक मटेरियल मध्ये प्लाझमिड बघितलं, हिस्टोन प्रोटीनची चांगली माहिती बघितली, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय असतं ते बघितलं, जिनोमिक डीएनए कन्सेप्ट तुम्हाला डिस्कस झाली चांगल्या पद्धतीनं. त्याच सोबत बेटा याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल विषयी पण इन्फॉर्मेशन बघितली, बॅक्टेरिया पण बघितले कशा कशा पद्धतीचे आहेत, आणि त्याच्याच सोबत आपण प्रोकॅरियोटिक सेलचं राहायला सुरला पार्ट डिस्कस केला. बघा, मेन सेल ऑर्गनेल डिस्कस केला आपण अगोदर, ज्याच्याविषयी आपण बघतो की जेनेटिक मटेरियल. ओके, जे काही डीएनए कंटेंट आहे हा कशा पद्धतीने प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आहे. येस. याच्यानंतर आपण 2 ते 3 सेल ऑर्गनेल नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू बेटा. ओके, थँक्यू सो मच. चांगलं व्यवस्थित लिहून घ्या. जे काही पार्ट समजला नाही ते तुम्ही डाऊट सेशनला विचारू शकता बेटा. ओके, थँक्यू.